ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। परंतु नाराज असलेल्या काँग्रेस गट दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांची भेट घेऊन सांगलीमध्ये काँग्रेसलाच उमेदवारी द्यावी अशी आग्रही आहे। परंतु महाविकास आघाडीमधील वाद मिटला असून काँग्रेस महाविकास आघाडीचे काम करेल असा विश्वास चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला आहे। तसेच विशाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असती तर मी त्यांचं काम केलं असतं। महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेसने माझं काम करावं असं देखील आवाहन चंद्रहार पाटील यांनी केलं आहे। सुरुवातीला मी आदरणीय उद्धव साहेबांचे, संजय राऊत साहेब, शिवसेना पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांचे सुरुवातीला आभार मानतो। कारण माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलावर जो विश्वास दाखवला आहे महाविकास आघाडीने, शिवसेना पक्षाने, तर लोकसभेसारखी एवढी मोठ्या निवडणुकीची उमेदवारी मला घोषित करून जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी सर्वांचे, शिवसेना पक्ष असेल, महाविकास आघाडी असेल किंवा आदरणीय उद्धव साहेबांचे मी आभार मानतो। येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वांनी एकत्र मिळून काम करूया आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझी जी आज घोषणा झालेली आहे, आपण विजयासाठी सर्वजण एकत्र येऊन काम करू आणि हा विजय खेचून आणू आपण।